नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत 26 जानेवारी निमित्त अतिशय सुंदर भाषण। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 26 जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले। या दिवशी भारत एक लोकशाही प्रधान देश बनला। संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले, जसे स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार इत्यादी। संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या गोष्टी मिळाल्या। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। आजचा दिवस आपल्याला त्या सर्व शूरवीरांची आठवण करून देतो, ज्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली। महात्मा गांधीजी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, लोकमान्य टिळक आणि इतर असंख्य वीरांच्या बलिदानामुळे आपण आजचा प्रजासत्ताक दिन साजरा करू शकतो। आज आपण स्वतंत्र भारत देशात आनंदाने राहत आहोत, तरीही महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार इत्यादी समस्याही भेडसावत आहेत। आपण सर्वांनी प्रेमाने आणि बंधुभावाने राहून देशाची एकता आणि अखंडता जोपासूया। आपल्या देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याचा निश्चय करूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। मित्र हो, अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा।